हिंगोलीच्या औंढ नागनाथ परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी अवैध वृक्षतोड करणाऱ्या विरोधात कारवाई केली आहे। या प्रकरणात एका आरोपीवर गुन्हा दाखल केला असून अवैध वृक्षतोड केलेली 202 झाडं जप्त केली आहेत। धाराशिवमधील कळंब इथल्या महावितरणच्या सबस्टेशनला आग लागलेली आहे। विजेचा अतिरिक्त लोड आणि वाढत्या तापमानामुळे आग लागली। दरम्यान अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आलेली आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातल्या 13 मैल ते वळसंग या 81 किलोमीटरच्या नवीन रस्त्यासाठी 740 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी केली होती। अखेर आमदार कल्याण शेट्टींच्या मागणीला यश आलं असून नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे। रत्नागिरीच्या मिरजोळी इथं वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला। वनविभागानं गावकऱ्यांच्या मदतीनं या 6 महिन्याच्या बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद केलंय। सध्या मादी बिबट्याला वनविभागाच्या देखरेखीखाली ठेवलेलं आहे। नवापूरच्या परिसरामध्ये कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याच्या नंतर प्रशासनानं कलिंग ऑपरेशनला सुरुवात केली। सुरुवातीला बाधित पोल्ट्री फार्मचा पंचनामा करण्यात येत असून त्यानंतर प्रत्येक कोंबडीचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं कलिंग केलं जातं। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात हौशी वन्यजीव गणना पार पडली आहे। ताडोबा प्रशासनानं आधीच सज्ज केलेल्या उंच मचाणीवर देश, राज्य आणि जिल्हाभरातनं हौशी प्रगणक रात्रभर नोंदी करत बसले। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये नगर परिषदेसमोर हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं साखळी उपोषण करण्यात आलं। नागरिकांचं आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात असून अवैध भंगार दुकानांवर तातडीनं कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहराचं रूपांतर स्क्रॅप सिटीमध्ये होत असल्याचा आरोप केला आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वृक्ष लागवडीसाठी पाठपुरावा करूनही केवळ आश्वासन मिळाल्यानं संतप्त चिपळूणवासियांनी भूसमाधी आंदोलन केलं। या आंदोलनानंतर प्रशासनानं 15 जुलैपर्यंत इंदापूर ते तळेगावच्या दरम्यान महामार्गावर संपूर्णपणे वृक्ष लागवड केली जाईल असं लेखी हमी दिली। रत्नागिरीमध्ये गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे। शीळ मिरजोळे परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली। या कारवाईत 89,000चा मुद्देमाल जप्त करून नष्ट केलेला आहे। चांदवड शहरातील आठवडे बाजार परिसरातील अतिक्रमण काढायला सुरुवात झाली आहे। अतिक्रमण काढताना परिसरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता। या ठिकाणी भव्य सृष्टी होणार असल्यामुळे काही दुकानदारांना नोटीस देऊन अतिक्रमण काढायला सुरुवात केली आहे। भंडाऱ्यात फर्निचर मार्ट दुकानात चोरीची घटना घडली आहे। चोरट्यांनी दुकानं शटर तोडून 75,000ची रोकड लांबवलेली आहे। दरम्यान चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली। या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केलेली आहे। वाशिममध्ये चोरीच्या घटनांमध्ये सक्रिय असलेल्या चोरट्याला बेड्या ठोकल्यात। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटकेची कारवाई केली आहे। अकोला नाका परिसरात पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं। या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। आता या प्रकरणामध्ये पोलीस पुढचा तपास करत आहेत। नांदेडमध्ये चोरट्यांनी सराफा व्यापाऱ्याची बॅग लंपास केली आहे। या बॅगेत असलेले 5 ते 6 लाख रुपयांचे दागिने चोरून दुचाकीवरनं चोरटे फरार झालेले आहेत। दरम्यान या चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली। अकोल्यातील उमरी परिसरातल्या मोहन पखान हे मराठा बटालियनमधून सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात त्यांचा सत्कार करत जोरदार अभिनंदन केलं।